मलाई टिक्का कबाब बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे. व्यवस्थित पातळ असं कट करून घेतलेलं आहे चिकन. तर त्यामध्ये आता आपण त्याला मॅरिनेट करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी मीठ घेते, लिंबाचा रस, आलं आणि लसणाची पेस्ट, तसंच इथे मी पुदिना, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे, ती याला लावून घेऊया. तर आता व्यवस्थित आपण चिकनला मॅरिनेट करून घेणार आहोत. सर्व साहित्य मिक्स करून व्यवस्थित घेतलेलं आहे. आता याला आपण 10 ते 15 मिनटं मॅरिनेट करायला ठेवणार आहोत. 15 मिनटं झालेली आहेत. तर चिकन मी मॅरिनेट करून घेतलं आहे. तर यामध्ये आता आपण दही घालून घेणार आहोत. 1 चमचे मी दही घालून घेते यात. तसंच यात आपण फ्रेश क्रीम घालणार आहोत. 2 चमचे मी यामध्ये फ्रेश क्रीम घातलं. तसंच आता आपण यात काजूची पेस्ट घालणार आहोत, चाट मसाला घालणार आहोत, काळा मिरी पावडर, जिरा पावडर, तसंच कसुरी मेथी घालून घेणार आहोत. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये आपण थोडं कॉर्नफ्लोअर घालून घेणार आहोत. कॉर्नफ्लोअर घातल्याने याला व्यवस्थित बाइंडिंग मिळेल. याला आपण व्यवस्थित स्मोक देऊन घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी एक वाटी ठेवून घेते. इथे निखार एक ठेवले. छान आपण आता स्मोक देऊन झालेला आहे. आता ह्या स्क्रूवर्स घेतल्या आहेत मी, त्यावर आपण आता चिकन लावून घेऊया. इथे मी स्क्रूवर्सला चिकन लावून घेतलेलं आहे आणि पॅन हे ठेवलेलं आहे. पॅनवर तेल घालून ठेवलं आहे. त्यावर आता आपण चिकन ठेवून घेऊया. आता आपण याची एक साईड शिजवली आहे व्यवस्थित, व दुसरी आपण पलटून घेऊया. दोन्ही साईडने आपण व्यवस्थित चिकन शिजवून घेणार आहोत.